भामा, ए भामा, इथं आहेस वय? कोण दुर्पदा तू? सकाळी सकाळी आली वय? अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धरमशाळेत भाकरी द्यायला म्हणून गेलं, ते अजून घरला आलंच नाही. अगं रात्री धरणं मी अशी काळजीत आहे बघ. म्हटलं नेवरती भाऊजीच्या घरी गेलं असत्या. हालत का ग इथं? नाही बा. अगं बस तरी वाईच बस. माझं बी धनी रातभर आलं नाहीत बघ. हा होय, म्हणजे दोघं बी कुठं गेलं नसत्या. आमच्या धन्याला कुणी विचारायचं बाई? दुर्पदा, रखमाला विचारलंस का ग तू? माझ्या ध्यानातच आलं नाही. थांब, मी रखमाला जाऊन विचार. न ग बस, आल्यासारखी वाईच घोटभर चहा तरी घेऊन जा. चहा राहू दे. बस तरी. किती वेळ लागतो चहा द्यायला? हे बघ आता देते तुला. तू बस. कोण आलंय मी येते बघ. गोसावी, अरे गोसावड्या, सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत? चल चालता इथनं. वहिनी नीट बघून घेवा, मी गोसावी नाही आहे काय, मी तुकाराम आहे. भाऊजी, हे आणि कसलं सॉंग काढले म्हणायचं? अहो तुम्ही रातभर घरी नव्हता, तुमची बायको काळजीत आहे. भाऊजी आणि माझं धनी. तेच सांगायला आलोय, निवृत्तीला यायला टाइम लागल, काय काळजी करू नका. पर तुम्ही गेला होता कुठं? कोण? मी? मी सगनवाडीला गेलो होतो. बुचडे महाराजांचं भजन होतं. मग बायकोला सांगून नाही जायचं? बुचडे महाराजांच्या? माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी? मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल. हडळ डाकीण आणि चेटकीण या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली. असं बायको बद्दल बोलू नये भाऊजी. आपण काय खरं बोलायला काय डरतो काय? आणि ती मोहरा आली म्हणजे? आली काय? आली म्हणजे पुढची गोष्ट आहे. ही कुठली आता येते? ती गेली असेल म्हशीच्या माग. खरं सांगतो तुम्हाला वहिनी, अहो धुरपतेसारखी पिसवेवाणी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही. बायकोचं लई कौतिक करताय, ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी. तू काय खेळताय? दात खिळीत बसली का काय? माझी चुकी झाली, मी सांगून तुला. तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायसा? कुत्र्याचा, कोल्याचा का लांडग्याचा? चला. निवृत्तीला माझा शेवटचा रामराम सांगा. मला जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन. चला, मरताय कशाना? भाऊजींचं काही खरं नाही आज. साहेबराव इथं बसून का अंडी घालतोय काय? राम राम साहेबराव. राम राम साहेबराव. राम राम. लय काळजी दिसतंय. काय अडचणी बिचणीच आहे काय? आपली अडचण म्हणजे पैसे, दुसरं काय? आता तुमच्यासारख्या पुढाऱ्याला पैशाची अडचण, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? बाबा पोल्ट्रीसाठी बँकेने दिलं लोन, त्यातून मी काय आणल्या कोंबड्या. माझ्या अडचणीत ते सगळं इकून टाकलं. बँकेचं आलंय पत्र, प्रगती बघण्यासाठी पोल्ट्रीचे अधिकारी येणार. आता कोंबड्याच नाही तर प्रगती कुठली दाखवायची? परसंगलाही बाक आहे, त्यांना कोंबड्या दाखवल्याच पाहिजे. अरे नुसता पोल्ट्री फार्म दाखवलं तर नाही. अरे पण निदान त्यांना दाखवण्यापुरतं काहीतरी कोंबड्या आपल्याकडे पाहिजेत ना. आयडिया साहेबराव, माझ्या सासऱ्याची पोल्ट्री आहे, तिथनं काही कोंबड्या आणतो चोरून मी, त्या ठेवूया पोल्ट्रीत. साहेब एकदा बघून गेला तिथे आपण परत नेऊन टाकू. आता लोक तुम्ही पुढारी बनायला आहे, अशी आयडिया सुचल्या पाहिजे. लोकशाहीची प्रगती. हा मानमोडी जरक म्हणजे भयंकरच दिसतो. काय धडपडत आहे त्या पोटच्या पोरासारखी जपणूक केली. काय दशा झाली बघा. आता आहे थोडे शिल्लक, पण त्यांचं कधी वाटवून ते सांगताय. एवढी मध्ये तुम्ही केली, सगळं पाणी फिरलं. असे हे अपघात व्हायचेच हो, पण तुम्ही काही काळजी करू नका. बँकेकडून मी तुम्हाला नवीन कर्ज मंजूर करून देतो. तुमच्यासारखे अधिकारी पाठीचे असल्यावर मी 2 महिन्यात नवी शेड उभी करेन. काय चिंता नाही. रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त केला, जेवून जायचं. चला पोराव, दुःखी होऊ नका. चला चला. काय करतायचा? पाणी मागितलं होतं ना? विसरलो तो मी आज. दादा साहेब, दादा साहेब. काय रानम्या, काय झालं?
वाईस घोळ झालाय पोल्ट्रीत. म्हणजे काय सांगतोस काय? 4 दिवसामग पोल्ट्रीतल्या 50 कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या. कशा गेल्या, कोणी नेल्या? आणि तू आज सांगतोस होय? पाचक्यांच्या अनात नाही आलं. 400 पक्षी आहेत. परवा सहज मोजलं तर 50 कोंबड्या गायब. मग त्यातल्या 25 परत आल्यात. खरं म्हणजे 25 कोंबड्या चोरीला गेल्या. अरे 25 कोंबड्या म्हणजे 200-300 रुपयाचं नुकसान झालं की. सहज झालं की. काय रे, कुणी बाहेरची माणसं आली होती पोल्ट्रीत? नाही बा. परत 4 दिवसामग आपलं नामजरा मात्र आलतो पोल्ट्रीवर. लय उशीर पत्र बसलं होतं. नीट लक्ष ठेवून असा काम करता की काय करता, हे वाढ जाईल असं नाही तर चोर पकडायच पाहिजे. पाहिजे. मी जातो पोल्ट्रीवर. बाहेर. काय नामदेवराव, अगदी बाजीराव म्हणून आलायचा. नवीन कापड शिवली वाटते. वय मामासाहेब, कशी काय आहेत? जा काय कवा शिवली? त्याला काय वेळ लागतोय? काल शिंप्याकडे नेऊन दिली, आज तयारी बी करून दिली त्यानं. रकबा तू दिलेस वाटतं पैसे? नाही बा, मी कुठं देणार? मग कुठनं आणलं पैसे? हेच आपलं नेहमीप्रमाणे एकाच्या म्हशी दुसऱ्या लेखल्या, मधलं कमिशन आपलं. हरामखोरी करू नका. पोल्ट्रीचा 25 कोंबड्या चोरून तुम्ही ऐकल्या का नाही? कोंबड्या? पोल्ट्री म्हणजे? मग तुमच्या आईची शपथ आहे, बायकोची आण आहे, खरं बोला. यायला हे म्हणजे एकदम दोघींना मारल्यागत होत आहे. खरं सांगायचं म्हणजे खोटं बोला तर खेटराला मारीन. अरे एकदम अंगाव काय काय? तुम्ही नाही दिले पैसे म्हणून निघल्या. माझ्या कोंबड्या ऐकल्यात? मग लाज नाही वाटत? ऊस बनून सासऱ्याचं घर खायला निघालात काय? तुम्ही असं करा? अगं माझं ऐकून तर घे रखमा. नाही, ती ऐकायची नाही, मी बी ऐकायचो नाही. आत्ताच्या आता घराबाहेर निघायचं. घराबाहेर जायचं म्हणजे एकदम घराबाहेर जायचं? होय. नवरा बायकोला टाकतो तसं आम्ही तुम्हाला टाकलंय असं समजायचं आणि चालायला लागायचं. आणि पण मी फक्त तिच्याशी लगीन केलंय. कसा चालायला लागायचं म्हणजे चालायला लागायचं. तुम्हाला बनवू का बाय? एकदम असं करू नका. खूप स्वस्त आहे आम्ही. दादा, निदान माझा तर विचार करा. मी पाया पडते तुमच्या. त्यांच्या वतीने माफी मागते, पण असं करू नका नाना. परत नाही सण उच्चास घर जाऊ म्हणून खूप डोक्यावर चढलाय येऊ. पण नामदेवराव अजून उभं कशाला राहिला सा? निघा बाहेर. चाललो. तुमच्या लेखी करता म्हणून थांबलो होतो. नाहीतर कोण मारणार आहे इथं? सासऱ्याने घराबाहेर काढलं होय तुला? बायकोने तर नाही ना काढला. तर काय झालं काय म्हणतो मी? आता काय व्हायचं काय? ते खवीस थेरडं आमचं सासरा कोंबड्या ऐकल्याहून बाहेर काढला. एवढ्यासाठी म्हाताऱ्याने तुला घराबाहेर काढलं होय? बघा बघा. मग रागवायचं कशाला गाड्या? बायकोचा तर जीव आहे ना तुझ्या. मग एक काम कर, मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर. सासऱ्याला चुकून घरात राहायचं. म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान, नवरा माझो राहतो म्हणून बायकोला समाधान. बरे असं किती दिवस चालायचं? आता गड्या पुढचं मी बघ.